गुड मॉर्निंग गाईज, वेलकम बॅक टू गौरव माशी व्लॉग्स. तर आज टायमावर गेलो मी स्कूलला आणि लवकर उठल्या कारणाने मला आउटफिट चेक करायला भेटलं आहे. बाय कसं दिसतं मी आज. मला केस परत कापायचे आहेत. मी जिथं रेग्युलरली केस कापतो तिथं कापायला भेटले नाहीत कारण का तो बंद होता त्या दिवशी. तर दुसरीकडे जाऊन कापावे लागलेत. तर एवढं काही खास नाही वाटत आहेत केस, मला मजा येते. तर केस पण जाईन कापायला दुसरीकडे. आणि हो, मला माहिती आहे माझं डाएट वगैरे नीट चाललं नाही, तर फोकस करायचं आहे मला. बॅक टू ट्रॅक यायचं आहे. तर उद्यापासून जिम चालू करणार आहे. सर्व डाएट वगैरे सर्व फॉलो करीन. तर आज स्कूलमध्ये गेल्यावरती पहिला मी ॲक्टिव्हिटी स्टार्ट केल्या. तर ग्रेड 7मध्ये ही ॲक्टिव्हिटी घेतली, टी शर्ट पेंटिंग. तर पाठीमागे तिरंगा काढला आणि पुढे सोल्जर काढलेला आणि खाली त्यांना सांगितलं हॅपी रिपब्लिक डे लिहायला. तर खूप चांगली झालेली ॲक्टिव्हिटी, खूप मस्त होत होता. पोरांनी पण एन्जॉय केला. मी सर्वीकडे मी फोटो टाकीन याच्या पुढे, ते बघा तुम्ही कसं वाटतंय. आणि जसं आता स्पोर्ट्स डे येणार आहे तर त्यासाठी लेझिमची प्रॅक्टिस वगैरे पण चालू होती पोरांची स्कूलमध्ये. ह्या छोट्या छोट्या पोरांना लेझिम खेळताना बघून खूप मस्त वाटत होतं कारण का हे फार कमी बघायला भेटतं. मला माहिती नव्हतं की लेझिम अजूनही खेळतात, म्हणजे इंटरनॅशनल स्कूलमध्ये स्पेशली. मी बघितलं नाही, स्टेट बोर्डमध्ये बघितलं आहे, CBSE बोर्डमध्ये नाही बघितलं आहे मी अजूनपर्यंत. तर इथे पहिल्यांदा बघत होतो मी. तर भारी होतं हे, पुरं पण एन्जॉय करत होते. तर एवढंच होतं आज स्कूलमध्ये. एक क्लास होता अटेंड केलेला मी, पण तिकडे व्हिडिओनी काय नाही काढलेत, तर उद्या करेनच. केस चेक करायला थोडा मोठा पफ काढलाय ना डोक्यावरती. हां, मित्रांनो, हिला सांगून द्या कमेंट सेक्शनमध्ये, भिकारीच आहे. तिला मी सांगून पण थकलो आहे, काय करणार आता. बहीण आहे, तिला मान्य नाही करणार ती. तुला उचलून आणलेला आम्ही कचरा डब्यातला. तर मित्रांनो, मी प्रसाद आणि अजून एक मित्र आहे, जिम मेंबर आहे. तो आम्ही आहे ना एकत्र सर्वांनी गेलेलो परत जिममध्ये चेक करायला की पार्किंगचं झालं आहे का. तर ते बोलतात अजूनही पार्किंगचं झालं नाही. त्यांनी आता कुठं तर स्टिकर बनवला आहे. ते बोलत होतं की पार्किंगमध्ये अलावच नाही करत आहे तिकडं खाली बेसमेंटमध्ये. तर रोडवरती देणार ते स्टिकर लावून गाडीला, कारण का मग RTOवाले उचलणार नाही ती गाडी म्हणून. पण आम्हाला खूप रिस्की वाटतं तिकडे गाडी लावायला. काय करणार पण आता, खूप दिवस झाले आता जिमला जात नाही आणि हे आत्ताच त्यांनी स्टार्ट केलं आहे वाटतं, फर्स्ट जॅनला. तर आम्ही जाऊच आता जिमला. पण गाडी बाहेर लावणं लय रिस्क आहे, कारण का ते रिस्पॉन्सिबिलिटी नाही घेणार आहेत जर काही गाडीला झालं तर. कारण का बाहेर रोड साईडला आहे, ॲक्सिडेंट वगैरे झालं म्हणजे कोणाचं काही होऊ शकतं. गाडीला काय लागलं तर काही भरून बिरून देणार नाहीत. आता जेवतो आणि राऊंडला जाऊ आम्ही. आता राऊंडला नाही ना डायरेक्ट. बहुतेक विचार चालला तर PUBG डाउनलोड करतो आहे मी, PUBG खेळणार आहे. तर काहीच आता मी झोपतो कारण लय वैताग आला आहे मला काहीच काम करायची इंटरेस्ट नाही अजिबात आहे. डोकं खूप दुखतं आहे माझं, सर्व डोक्याला तेल लावून ठेवलं आहे. आता झोपतो. आणि हा बाय द वे, उद्यापासून जिमला जाणार आहे. तो स्टिकर वगैरे घेतला आहे आता जिमचा, तर काही टेन्शन नाही पार्किंगचं जरासं आहे, पण ठीक आहे, चालेल. आता उद्यापासून जिमला जाईन. तर बाय बाय. आजच्या ब्लॉगमध्ये इतकंच. गुड नाईट.